नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10th म्हणजे इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा आपण आज लेक्चर नंबर 1 सिमिलॅरिटी, त्याचे बेसिक कन्सेप्ट अँड प्रॉपर्टी. आता बेसिक कन्सेप्ट म्हणजे असं विचार गृहीत धरला आहे की मी आपल्याला आता काही माहीत नाही आधीचं. तर सुरुवात अशी असते बघा, तुम्हाला माहिती आहे हा रेक्टँगल तुम्हाला माहिती आहे. रेक्टँगल याची ही लेंथ असते आणि ही ब्रेडथ असते, लांबी आणि रुंदी. मग तुम्हाला याचा एरिया माहिती आहे, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किंवा एरिया ऑफ रेक्टँगल. इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी लिहितो आपण, त्याला मी L इंटू बी करतो. आहे काही कठीण? काहीच नाही. पण समजा मी याचे दोन इक्वल पार्ट्स केले असे, हा डायगोनल पासून हा राईट अँगल ट्रायंगल होईल. मग याचा एरिया काय करतो आपण 1/2 एरिया ऑफ ट्रायंगल याचे दोन भाग झाले. याला जर आपण इंटू हाफ केले याचे हाफ, तर आपल्याला ट्रायंगल मिळतो. रेक्टँगलचे जर आपण दोन पार्ट केले तर एक पार्ट आपल्याला एक ट्रायंगल मिळतो, दुसरा ट्रायंगल मिळतो, 2 ट्रायंगल्स. म्हणजेच त्याचा हाफ असतो रेक्टँगलच्या. म्हणून आपण इथे फक्त एवढाच बदल करतो, हाफ इंटू याला आपण बी म्हणू इथे, आणि याला आपण एच म्हणू. काय असणार आहे, बेस इंटू हाईट. कसं बदल झालं कळलं. याचे दोन पार्ट केले आणि असे दोन एकत्र जोडले तर आपल्याला रेक्टँगल मिळतो. म्हणून हा एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. हाफ कसं झाला, रेक्टँगलचा हाफ ट्रायंगल असतो. इथपर्यंत कळलं असेल. आता आपण दोन ट्रायंगल घेऊ. आता आपण बघा, लक्ष द्यायचं आहे. हा एक ट्रायंगल घेतला मी असा, कोणताही एनी काइंड ऑफ ट्रायंगल. याची ही हाईट, हाईटच्या बाबतीत ट्राय टू अंडरस्टँड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हाईट कोणाला म्हणायचं. आता हे रेक्टँगलमध्ये सगळे 90 डिग्री असतात असे अँगल सगळे, म्हणून ही हाईट आणि ही बेस होतं. तसं याच्यामध्ये जर ही साईड बेसला 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट होत असेल तर आणि तरच ती हाईट असते. याला एच म्हटलं, याची लेंथ बी असेल, हा बेस. कळलं. मग यानुसार आपण एरिया ऑफ ट्रायंगल, हा मी दुसरा एक ट्रायंगल काढला असा, याची हाईट अशी बाहेर येईल या ट्रायंगलची. इथे ही H1 हे याला आपण H1 म्हणू, हा B1, हा H2 आणि याचा एरिया B2 एवढा असेल. मग आपल्याला, आणि याचा एरिया A1 म्हणू आपण, आणि याचा एरिया काय असेल A2 मानू. इथपर्यंत कळलं. मग ह्या दोन्हीचा रेशो, फर्स्ट ट्रायंगल त्याला आपण A1 म्हटलं, डिनोमिनेटरमध्ये सेकंड ट्रायंगल घेतला, हा A2. रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स काय असणार आहे, इज इक्वल टू, याचं आपण असं लिहिलं, हाफ इंटू B1 इंटू H1. याचा आपण लिहिलं हाफ इंटू ट्रायंगल आहे ना, B2 इंटू H2. मग आपण हे मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर समान संख्या असतील, इक्वल नंबर असतील तर आपण हे कट करतो असे. मग काय राहिलं, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट वन आणि हा सेकंड ट्रायंगलचा रेशो इज इक्वल टू काय असणार आहे, B1
इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. कळला इथपर्यंत? इथे 6 एलिमेंट्स आले म्हणजे माप झाली. एरिया फर्स्ट ट्रायंगल सेकंड ट्रायंगल, बेस फर्स्ट ट्रायंगल सेकंड ट्रायंगल, हाईट फर्स्ट ट्रायंगल 6 आणि हाईट सेकंड ट्रायंगल. ह्या 6 पैकी आउट ऑफ दी 6 तुम्हाला 5च्या किमती दिलेल्या असतील. 6वी काढा तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. पण याला आपण काय म्हणतो? याला रीडिंग कसं करणार? रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. पुढे आहे इज इक्वल टू काय दिलाय? तो पण रेशोच आहे. न्यूमरेटर डिनोमिनेटर इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट आहे. पण इथे प्रॉडक्ट ऑफ देअर कशाचा आहे? बेसेसचा आणि हाईटचा. अँड करस्पॉन्डिंग हाईट. करस्पॉन्डिंग हाइट्स. ही प्रॉपर्टी आहे. आता हे काही कळत नाही पण याच्यावरचे एक्झाम्पल आपल्याला असू शकतात. एरिया ऑफ 1 ट्रायंगल, एरिया ऑफ 2 ट्रायंगल दिलेले असतील, दोन्हीचा बेस दिला असेल आणि एका ट्रायंगलची हाईट दिली असेल तर सेकंड ट्रायंगलची हाईट काढा. किंवा एकाचा बेस काढा तेव्हा एकाचा बेस दिला असेल, दोन्हीची हाईट दिली असेल, दोन्हीचा एरिया दिला असेल. या 6 पैकी दोन्हीची बेस हाईट दिली असेल, एकाचा एरिया दिला असेल तर सेकंडचा एरिया काढा. तेव्हा हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. हा असेल आपला फॉर्म्युला नंबर 1. आता यामध्ये पुढची प्रॉपर्टी बघा कसं चेंज होत जातात. हा एक फॉर्म्युला आपल्याला कळला वरती दिसतोय, त्याला आपण 1 नंबर दिलाय. ratios of areas of 2 triangles is equal to the product of their bases and corresponding heights. corresponding या शब्दाचा अर्थ आहे बेसच्या ज्या ट्रायंगलचा बेस आहे त्याच ट्रायंगलची हाईट. त्याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे त्या ट्रायंगलची एकाच. हा B2 आणि H2 हे A2 या ट्रायंगलचे आहे. तसं त्यानंतर ह्या प्रॉपर्टीला आपण आता कसा बदल करू शकतो बघा. एक झाली, हे दुसरी प्रॉपर्टी बघा. इफ हाईट इज इक्वल हाईट इक्वल असेल या दोन्हीमध्ये मग H1 H2 सारखं राहील. दॅट इज काय होईल? H1 इज इक्वल टू H2 असं असेल तेव्हा हे दोन्ही कट होईल. फक्त काय राहील? हा दुसरा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगलचा इज इक्वल टू B1 अपॉन B2. हा दुसरा फॉर्म्युला आहे आपला. The areas of triangles with equal height. The areas of triangles with equal heights are proportional to their corresponding bases. Corresponding bases च्या प्रमाणात असतात. हा फॉर्म्युला एक तुम्हाला दुसरा फॉर्म्युला आहे हा महत्त्वाचा. तिसरा यामध्ये असेल इफ बेसेस जर इक्वल असेल म्हणजेच काय होईल? B1 इज इक्वल टू B2.
तेव्हा तुम्हाला हा वरचा जो फॉर्म्युला आहे कोणता, हा B1 B2 कट होईल आणि काय मिळेल, H1 अपॉन H2. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल रेशो, त्याला आपण रेशो म्हणतो, मराठीत गुणोत्तर म्हणतो. तर इथे H1 अपॉन H2. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. इक्वल बेस याचं पाहिजे तर तुम्ही लिहू शकता ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. ह्या दोन गोष्टी, तीन फॉर्म्युले तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. हा फर्स्ट वन, जेव्हा जर आवाज कमी झाला असेल, जेव्हा दोन ट्रायंगलचा एरिया, दोनचा बेस आणि एकाच हाईट दिली असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. कोणते 5 एलिमेंट्स दिले असतील, 2 एरिया 2 बेस 1 हाईट, किंवा 2 बेस 2 हाईट 1 एरिया, याच्यापैकी कोणतेही 5 दिला असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. जेव्हा तुम्हाला असं म्हटलं की इक्वल हाईट आहे तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. जेव्हा इक्वल बेस असेल तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करता यायला पाहिजे. याच्यावरती एक एक्झाम्पल असतो, याच्यावरचे एक्झाम्पल्स मी आधी दिलेले आहेत, ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. इक्वल हाईट इक्वल बेस हे ट्रायंगल्स कसे असतात त्याची काही एक्झाम्पल्स आपण बघू आज. समजा असे दोन ट्रायंगल दिले आहेत तुम्हाला. हा एक ट्रायंगल आहे, असा काढला मी, आणि याच्यावरच एक असा दुसरा ट्रायंगल काढला. ह्या दोन्हीचा हा बेस जो आहे कॉमन असेल, बेस या ट्रायंगलचा, या ट्रायंगलचा, ह्या ट्रायंगलचा, पण यामध्ये 3 ट्रायंगल दिसत असेल तर तिन्हीचा पण बेस हाच असणार आहे. इक्वल बेस, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसचे, किंवा ट्रायंगल असे असू शकतील, हे 2 ट्रायंगल आहेत, त्या दोन्हीचा बेस हा एकच आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. किंवा असंही असू शकेल, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. असं एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये दिलं आहे. हा जो आहे बेस सारखे आहेत, या तिन्ही फिगरमध्ये ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस आहे. आता मग इक्वल हाईटचे ट्रायंगल कसे असतात. इक्वल हाईट, इक्वल हाईटचे खाली देतोय मी, लक्ष द्यायचं. इक्वल हाईट म्हणजे याच्यासाठी असा एक बेस काढला मी, असा कोणताही ट्रायंगल, ही त्याची हाईट आहे. यामध्ये किती ट्रायंगल आहेत, 3 आहेत, 1 2. या तिन्हीचे एकाच व्हर्टेक्समधून बेसवर जर असे किती ट्रायंगल काढले आपण तर सगळ्यांची हाईट इक्वल असेल. ह्या 1 2 3 4 या 4ही ट्रायंगलची हाईट इक्वल असणार आहे, फक्त बेस त्यांचा वेगळा वेगळा असेल. हा बेस, हा बेस, हा वेगवेगळे बेस घेऊ शकता तुम्ही. याच्यामध्ये किती ट्रायंगल आहे तो आपला प्रश्न नाही, किती ट्रायंगलचा वेगळा नियम आहे. 1 2 3 4 सगळ्यांची बेरीज करा, तेवढे यामध्ये ट्रायंगल आहेत. 1 + 2 + 3 + 4 तेवढे ट्रायंगल या फिगरमध्ये आहे. तो आपला पार्ट नाही, परंतु इथे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईटचे असे असतात. इक्वल हाईटचे ट्रायंगल कसे असतात ते तुम्हाला समजण्यासाठी दिलं आहे मी. असंही काढलं असेल आणि ही जर याची हाईट असेल तर ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट ही कॉमन आहे, म्हणजे इक्वल हाईटची आहे. इक्वल हाईट्स ट्रायंगल्स हॅव्हिंग, किंवा असं कसंही तुम्ही 2 ट्रायंगल काढले असे आडवे तिरपे, हे दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल असणार आहे. कॉमन बेसवर, एका बेसवर 2 लाईन आहेत, 2 सेगमेंट आहेत, म्हणजेच ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस आहे. मला असं वाटतंय तुम्हाला कळलं असेल. पहिले 3 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स मी दिलेली आहेत. माझे बरेचसे व्हिडिओ आहेत, पण आज लॉकडाऊनमध्ये टीचिंग करायचं म्हणून सुरुवात केली आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2. तुम्ही बघा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. बेस्ट ऑफ लक.